महाराष्ट्रातील तमाम पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. काल 11 डिसेंबरला एक नवीन जी-आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी-आरच्या माध्यमातनं ज्यांचं कुणाचं ई-के-वाय-सी चुकलं आहे किंवा आपण ज्यावेळेस ई-के-वाय-सी केली आहे आणि त्यावेळेस होयच्या ठिकाणी नाही टाकलंय, माहितीच्या अभावी चुकीचं माहिती टाकण्यात आलेली आहे. अशा लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक अपडेट आहे, की तुम्ही परत एकदा ई-के-वाय-सी करू शकता. यामध्ये वन टाईम एडिट म्हणजे तुम्हाला एकदाच काय तो दुरुस्तीचा चान्स आहे. परत एकदा तुम्ही के-वाय-सीसाठी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर परत एकदा तुमच्या पतीचा आधार कार्ड टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जे काही करेक्ट ऑप्शन्स आहेत, म्हणजे होय आणि होय या दोन्ही उत्तराच्या ठिकाणी होय, होय करायचं आहे आणि मगच तुम्हाला सबमिट करायचं आहे. हा वन टाईम ऑप्शन आहे, लक्षात असू द्या. त्यासोबतच त्या लाडक्या बहिणी ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीयेत किंवा घटस्फोटित एकल महिला आहेत, अशा महिलांसाठी परत एकदा नवीन अपडेट आहे पोर्टलवरती. तुम्हाला परत जी तुमची अर्धी के-वाय-सी झाली असेल, तर पुढची प्रक्रिया तुम्ही करून घ्या. त्यामध्ये तुमचे प्रश्न विचारले जातील, की तुमचे पती किंवा वडील हयात नाहीयेत. मग त्यापैकी कुठले आहेत? म्हणजे तुमचं लग्न झालं असेल, वडील हयात नसतील, तर पती हयात नसतील, तर पती हयात नाहीयेत म्हणून सांगा. तुम्ही घटस्फोटित असाल, तर तसं सांगा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही विचारणार नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला पतीचं आधार कार्ड द्यायचं नाहीये किंवा वडिलांचं आधार कार्ड द्यायचं नाहीये. तुम्हाला केवळ तुमचा जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्या ठिकाणी नाही आणि नाही टाकायचं आहे. हे लक्षात असू द्या. जे जनरल पती पत्नी हयात असताना जे के-वाय-सी करतात त्यांना होय आणि होय टाकायचं आहे आणि ज्यांनी पती किंवा वडील हयात नसतील, एकल महिला आहेत, त्यांना नाही आणि नाही टाकायचं आहे आणि के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. ही के-वाय-सी कंप्लीट केल्यानंतर तुमचे जर वडील किंवा पती हयात नसतील, तर त्यांचा मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा तुम्ही घटस्फोटित असाल, तर जे कोर्टाचा निकाल आहे किंवा नुसतं दावा जरी दाखल केला असेल, त्याचे जे काही कागद आहेत, तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत अंगणवाडी सेविकेकडे देणं गरजेचं आहे. त्यांच्या मार्फतच पुष्टी केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पुष्टी केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. केवळ ऑनलाईन ई-के-वाय-सी केली आणि चमचं काम झालं असं होणार नाहीये. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींसाठी परत एकदा सूचना आहे. ई-के-वाय-सी तर तुम्ही ऑनलाईन कराच. परत एकदा तुम्हाला कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे किंवा महिला व बालविकास विभागाला जमा करायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी महिला अंगणवाडी सेविकांना आदेश नाहीयेत असं सांगण्यात आलं होतं, परंतु आता आदेश येतील आणि मग ते काम पण करायला सुरुवात करतील. तुमचे कागदपत्र स्वीकारायला सुरुवात करतील. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.